माझ्या बाळा, ज्या बातमीची तू वाट बघत आहेस तीच आनंदाची गोड बातमी मी तुला देत आहे. तू स्वामीकडे जे मागत आहे ते पुढील 10 मिनिटात स्वामी तुला देणार आहेत. आता तुला हे ऐकावंच लागेल, कारण कोणत्याही क्षणी तुझं नशीब उजळणार आहे. होय बाळा, मोठी यशाची आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यात आता घडणार आहे. स्वामीच्या कृपेने मोठा राजयोग प्राप्त होणार आहे. त्यामुळे आजचा हा संदेश टाळू नकोस. राजयोग बघून तुझे डोळे दुखतील बाळा. स्वामीचा तू भक्त आहेस, मला माहीत आहे. तुझ्या कुटुंबावरील प्रचंड मोठा धोका रोखण्यासाठी स्वामींनी हा संदेश तुझ्या समोर पाठवला आहे. स्वामीची प्रचंड शक्ती तुझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी येत आहे. माझ्या लेकरा, तुझी प्रतीक्षा व्यर्थ जाणार नाही. हे फक्त नीतीचा आशीर्वाद नाही, तर हे माझ्या चांगल्या कर्माचे फळ आहे. होय बाळा, तुझी वाट पाहणं आता संपत आली आहे. या क्षणी काही झालं तरीही पूर्ण संदेश तू ऐक. मध्ये तू थांबू नकोस. जर तू असं केलं तर कदाचित आयुष्यातील एक मोठी संधी तुझ्या हातून निसटून जाईल. अडचणी तुझ्या वाट्याला आल्या, त्या सगळ्याचं शेवट आता जवळ आलं आहे. जे काही घडेल ते सगळं जीवनाचा एक चक्रभाग होता. बाळा, हृदयाला स्पर्श करता तुझी भक्ती जे स्वामी माऊली म्हणत आहेत ते तू ऐक आणि त्याच्यानुसार तू चाल. तुझ्या प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहे. तुझ्या जीवनाचा नवा पर्वाचा प्रारंभ होत आहे. माझ्या लेकरा, आता वेळ आली आहे जेव्हा तुझ्या आत्मवृत्त परत तुझ्याकडे येणार आहे. ज्यांनी तुला वेदना दिल्या, त्यांनी तुला कमी लेखले, तेच आता तुझं यश, तुझं सन्मान बघून स्वतःहून लहान वाटू लागतील. स्वामी माऊलीचं म्हणणं आहे की ज्याचं मन शुद्ध, त्याचं कर्म पवित्र, त्याला वेळ लागतो पण यश नक्कीच मिळतं. तुझं खोटं काहीच नव्हतं. तुझी मेहनत, तुझं खरं मन ही तुझी खरी ताकद आहे. आणि तू माझा लाडका भक्त आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही जर तुमच्या देवावर विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. तुझी आपली शक्ती आतापर्यंत दाबून ठेवला होतास ते आता परत तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे. शुद्ध प्रेम भावना जे तुला खऱ्या स्वभावाची जोडते, तुला त्या पवित्र शांततेची जाणीव करून देते जिथे फक्त स्वामीची कृपा असते. माझ्या लेकरा, माझ्या कृपेची दिव्य शक्ती तुझ्या भोवती आहे. तू कुठेही खोलवर, गच्चीवर, कधीही तू एकटा असला तरी तू मनापासून मला हाक दिलास तर मी तुला उत्तर देईल. मी नेहमी तुझ्या जवळ आहे. जितकं तू स्वामी माऊलीचे नामस्मरण करशील तितकी सुरक्षा, तितकी शांती तुझ्या आयुष्यात उतरत जाईल. माझ्या लेकरा, तू फार दुःख पाहिले आहेस. लोकांनी तुझी भावना वापरून घेतले. तुझ्या साधेपणाचा, तुझ्या मृद स्वभावाचा गैरफायदा घेतला आहे. जेव्हा ते तुला संपर्क करतात तेव्हा फक्त गरजेपुरती भावनेशी खेळतात. आपल्या शक्तीला ओळखण्याची माझ्या कृपेची तुला आता गरज आहे. तुझ्या कृपेमुळे जे तुला भेटलं आहे, तुझ्या नीतीमुळे, पण तू विश्वास ठेव, कधी ना कधी तुझ्या कर्माचे फळ अनेक पटीने तुला मिळणारच आहे. जीवन म्हणजे एक झाड आहे बाळा. जशी जुनी पाने गळून जातात आणि थोड्याच काळाने नवीन फुलं आणि पानं उगम पावतात, हेच नेम आहे स्वामी माऊलीचे आणि निसर्गाचे. जे देतोस तेच वाढवून परत मिळते. तू जरी संदेशाला आपल्या अंतःकरणातून स्वीकारलास तर तुझ्या जीवनात सगळ्या इच्छा पूर्ण होतील. जे काही वाईट घडत आहे तेही एक शिक्षण आहे. पण आता तुझं कर्मसुद्धा चांगलं आहे. तुझा विश्वास इतका प्रबळ आहे की कोणतीही बाह्य शक्ती तुला आता उठवू शकत नाही. आता कोणत्याही वाईट शक्ती तुझ्याकडे वाईट नजरेने
पाहू शकत नाही. माझ्या लेकरा, तुझा आत्माबल, तुझा विश्वास, तुझा प्रेम हेच पूर्ण आता झळकणार आहे, कारण स्वामी माऊली तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, जर स्वामी माऊलीवरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. मित्रांनो, स्वामी माऊली हा आपला खरा मार्ग आहे, आपला आत्मविश्वास आहे, आपली श्रद्धा आहे. सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःला आदर द्या, कारण हे जग तुझ्यासाठी तसं करणार जसं तू त्यांना दाखवतोस. स्वतःवर विश्वास ठेव. जर लोकांनी तुला दुखवलं, तुला न समजून घेतलं, तुझ्या प्रेमाचा मूल्य न ओळखता तुला सोडलं, तर त्याच्या मागे रडण्याचं आता गरज नाही. स्वतःला माफ कर आणि पुन्हा नव्याने जीवन जगायला सुरुवात कर. हेच तुझं खरं सामर्थ्य आहे. स्वामी माऊलीचे नाव घ्यायला विसरू नको. हेच नाव आहे, हेच नाव तुला सुखाकडे, सुखाच्या मार्गाने, आनंदाच्या मार्गाने घेऊन जाणार आहे. विश्वास ठेव, आता वेळ आली आहे की तो तुझा संपूर्ण आयुष्य जगावर स्वप्नपरी पूर्ण करणार आहे. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेव. तुझी आई ही माऊली तुझ्यावर आनंदी आहे, कारण तू प्रत्येक परीक्षेत पास झाला आहेस. आता कोणतीही भीती ठेवायची नाही. स्वामी माऊलीच्या कृपेने तुझ्या जीवनात कोणताही शत्रू आता उभा राहू शकत नाही. जे तुझ्या विरुद्ध होते तेच आता तुला माफी मागायला येणार आहेत. स्वामी आईच्या कृपेने तू आता पूर्णपणे चिंतामुक्त होणार आहेस. होय माझ्या लेकरा, हे लक्षात ठेव, स्वामी माऊली तुझ्या आयुष्यात सुखाचं आगमन, आता तुझ्या आयुष्यात मोठ्या बदलाची सुरुवात करणार आहेत. तुझ्या मार्गावर चालतोस ते तुला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन चाललेला आहे. तू यशस्वी होतोस. लोक तुला आदराने पाहतात. तुझ्या मेहनतीचा, तुझ्या संघर्षाचा आता फळ मिळणार आहे. माझ्या लेकराचे लोक ऐकून तुला सोडून गेले, त्याच्या मनात आता पश्चात्तापाची भावना निर्माण होत आहे. तुम्हाला लोकांकडून काही अपेक्षा नाही. मी आहे तुझ्या रक्षणासाठी. विश्वास ठेव. स्वतःला दोष न देता जीवन बदलण्याची सुरुवात तू कर. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझ्या आयुष्यात मी आता अंगार टाकणार आहे. तुझ्या आयुष्यातील सगळे संकटे मी आता दूर करणार आहे. मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो आणि तू माझा लाडका बाळ आहेस. जर माझ्यावरती विश्वास असेल तर मी देवाचा लाडका असे टाईप करा आणि हा संदेश 10 जणांना शेअर करा, कारण स्वामी माऊली आपल्या हृदयाच्या खोल अंतरात आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.